भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। जीवन विकास मंडळ आणि नागरी समस्या निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असलेले विषय सुजात आहेत, माझे ज्येष्ठ बंधू, जवळ 38 वर्ष त्यांनी संघर्ष केला, संघर्षातून एक नेतृत्व उभं आहे असे आमदार राजन नाईक साहेब, विरोधी पक्षनेते कंठा गावात महापालिकेत जो गुंततो असे मनोजी पाटील, फादर अंबेडा, राव अंबेडा, ॲडव्होकेट निलंजी फर्नांडिस, सोनिका दाबले मॅडम, माझे सर्व सहकारी नगरसेवक पंकज देशमुख, माझे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पाटील, कपिल म्हात्रे, आशिषजी महिला सदस्य, सर्व माता बहिणी बंधू आणि ज्यांनी आज मला इथे खास खासदारांसोबत वार्तालाप यासाठी इथे बोलवलं आहे, सगळे नागरिक समस्या निवारण समितीचे सदस्य, माता बहिणी बंधू, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करतो की संसद रत्न मिळाल्यानंतर मी माझा जो सत्कार केला, स्वागत केलं, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, खासदारांशी वार्तालाप हा एक वेगळा कार्यक्रम मी इथे ठेवलेला आहे आणि त्या वार्तालापासाठी तुम्ही मला योग्य समजलं, म्हणजे साधारणतः माझ्यात ती पात्रता आहे असं मी समजतो, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार व्यक्त करतो। आल्यानंतर इथे जीवन विकास मंडळाची पतसंस्था लायब्ररी बघण्याचा योग आला आणि खूप अभिमान वाटला। आपल्या ग्रामीण भागात सुद्धा अशा प्रकारची 30 ते 35 हजार पुस्तक असलेली लायब्ररी ही चालवली जाते आणि साधारणतः त्याला 37 वर्ष नाही 65 वर्ष होती आणि त्याबरोबर पतसंस्था सुद्धा 37 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि 750 कोटीपेक्षा जास्त उलाढाल द्यायचे आणि अनेक सामाजिक उपक्रम आपण दरवर्षी राबवतात। त्यामुळे निश्चितच मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्याचशा भागात मी अजूनही 100% शिकलो नाही, कारण आपला पालघर जिल्हा जो आहे एवढा विस्तीर्ण नाही। सागरी, नागरी, डोंगरी हे जे म्हटलं जातं ते खऱ्या अर्थाने मी अनुभवतोय। सागरी भाग आहे तो कम्प्लीट वेगळा आहे, डोंगरी, ग्रामीण, आदिवासी भाग हा पूर्णपणे वेगळा आहे आणि नागरी भागात आपण राहतो। प्रत्येक भागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या तिन्ही भागाची प्रश्नांची सांगड घालून सातत्याने मी प्रयत्न केला की संसदेमध्ये या आपल्या पूर्ण जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे, कोणताही भाग वंचित राहिला नाही पाहिजे, तो नागरी असेल, सागरी असेल, डोंगरी असेल किंवा केंद्रातले अनेक जे प्रकल्प असतील, प्रोजेक्ट्स असतील जे नव्याने आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपला जिल्हा हा विकसनशील पासून विकसितकडे गेला पाहिजे आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचं नागरिक योगदान हे असलं पाहिजे, यासाठी निश्चित माझा एक प्रयत्न राहिलेला आहे। या कार्यक्रमाचं प्रस्तावना करताना फडणवीस साहेबांनी एक
18 प्रश्न आणि त्यानंतर स्वतंत्र जसं राजेरप्पांनी सांगितलं की बऱ्याचशा समस्या ह्या आणि खरं त्याचाच आपण चर्चा केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून पत्र दिलेलं आहे. राजेरप्पा इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांनी बऱ्याचशा प्रश्नांवर त्यांनी स्वतःचं मत मांडलेलं आहे आणि गेल्या 37 वर्षामध्ये त्यांनी प्रत्यक्ष जे अनुभवलेलं आहे तुमची समस्या कशी निवारण झाली पाहिजे, कोणाच्या माध्यमातून झाली पाहिजे हे सुद्धा त्यांना आवडतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे त्या निवडून आलेल्या आणि मी जरी मला केंद्रामध्ये तुमचा प्रतिनिधी पाठवला तर त्याचा लोकल प्रतिनिधी असणं आवश्यक होतं. त्या रूपाने आज राजांना अप्पा असतील किंवा स्नेहाताई दुबे असतील एक खंबीर आणि कणखर नेतृत्व आपल्या हाताला मिळालं. निश्चितच आधीच्या ग्रामपंचायती नंतर नगर परिषद नंतर महानगरपालिका हे होत असताना ज्या पद्धतीने वेल प्लॅन सिटी किंवा आपला भाग हा असायला पाहिजे होता तो झाला नाही आणि त्याचा फटका मात्र आपल्याला बसतोय. पण तरी सुद्धा आताही वेळ गेली नाही असं मी मानतो. जे आतापर्यंत जे झालं ते झालं, त्याच्या पुढे आपण काय करू शकतो ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे नागरिक समस्या निवारण समितीच्या सगळ्या सदस्यांचं मी खरं तर खूप अभिनंदन करेन. आपली प्रस्तावनेची प्रातिनिधिक तुमची प्रतिक्रिया दिली की तो रोड वाढणी नसेल, नाक्याचं सुशोभीकरण असेल, तलावांचं सुशोभीकरण असेल, हे करत असताना जर आजूबाजूच्या नागरिकांचं अतिक्रमण जर तोडायचं असेल ते तोडलं पाहिजे असं खुल्या मनाने तुम्ही जे मान्य केलं त्यासाठी आपण सगळ्यांनी कारण हे मत प्रांजळपणे व्यक्त सुद्धा झाली पाहिजे. आणि ते योग्य आहे ते योग्य आहे, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे, ते कमी केलं पाहिजे, ते दुरुस्ती केली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही निवेदन केलं. आणि पहिला जो प्रश्न होता की रत्नाळा वसई रस्ता, निश्चितच हा रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे. आणि रस्ता रुंदीकरण करत असताना त्याचं मागील काळामध्ये हा जो फक्त पीडब्ल्यूडीचा रस्ता आहे त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्याचं एक एस्टिमेट बनवलं गेलं पाहिजे. त्याचं वायडनिंग होणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण आजही सकाळी तिथे थांबलो की तुमची मला फक्त 10 मिनिटं दाखवत होतं, आम्हाला येताना अर्धाच गेला. सकाळी तुम्ही बघितलं काय झालं, ट्रॅफिक का लागली, 4 मिनिटात होतो आणि बघितलं एक आयवावेळी तिथे बंद पडली आणि त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालं. रस्ता सुद्धा खूप अरुंद होता. त्यामुळे रोड वायडनिंग होणं खूप अत्यंत गरजेचं आहे. परंतु हे होत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न मानला की FSI, तो FSI एक्स्ट्रा दिलेला आहे 3चा आहे. तर FSI किती असावा, कसा असावा हे सरकारचं धोरण आहे. मात्र इथे हरित पट्टा मेंटेन झाला पाहिजे आणि हे मेंटेन करताना आपण मुख्यमंत्री साहेबांना याच्यामध्ये गळ घालू आणि आपला जो ग्रामीण भाग आहे, गावाचा भाग हा मेंटेन राहायला पाहिजे, जेणेकरून इथला समुद्र किनारा, इथल्या येताना मी बरीचशी शेती बघितली, वातावरण बघितलं आणि अस्सल गावठी ग्रामीण भाग हे मेंटेन आहे असा एक फील आला. तो तसाच मेंटेन झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तुमचं स्वतःचं सगळ्यांचं जे मत पडलंय ते खरंच कौतुक असतं. माझी जमीन आहे, मी विचार करतो डेव्हलप केली पाहिजे, मोठी बिल्डिंग झाली पाहिजे, मला पैसा आला पाहिजे. अशा दृष्टिकोनाचे जे नागरिक आहेत त्यापेक्षा वेगळी मदत तुमची आहे की केवळ आपला जो वसईचा जो पट्टा त्याला ऐतिहासिक वारसा आहे, इतिहास आहे त्याला आणि तो मेंटेन राहिला पाहिजे. दृष्टिकोनात तुम्ही जे प्रयत्न करता त्यासाठी निश्चित आपलं कौतुक करतो. PWDच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक करून त्याचं एस्टिमेट बनवून हा राज्य सरकारकडे पाठवू आणि ते लवकरात लवकर मंजूर कसं होईल ह्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. विजेचा प्रश्न मगाशी आपण सांगितला की
3 किलोमीटर हे मंजूर झाले तर काम पण सुरू होईल. स्टेशनकडचा भाग सुद्धा त्याचे विकासाचे जे आहे ते भूमिगत प्लॅन करत आहेत. मला 4 दिवसापूर्वी तिथे नवीन एक्झिक्युटिव्ह आलेले आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांना विशेष मी सूचना केली. 3 किलोमीटर पासून पुढे जेवढे जेवढे महानगरपालिका क्षेत्र आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये भूमिगत लाईन असली पाहिजे आणि त्यासाठी एक विशेष आराखडा बनावा. विभागाने आपले मुख्यमंत्री हे ऊर्जामंत्री, त्याच्यामुळे अप्पा, मी, स्नेहाताई आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि जो एस्टिमेट जे बनेल जे भविष्य काळामध्ये, कारण भूमिगत लाईन असणं ही काळाची गरज. आपला आता विद्युत प्लॅन तयार होत असताना भूमिगत लाईन असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वरचेवर खोदकाम करताना आता बरेचसे हायवे तयार होत आहेत, भिवंडी वाडा होत असेल किंवा इतर, त्याच्यामध्ये बरेचसे जुन्या रस्त्यामधून विजेच्या लाईनी गेलेल्या आहेत. JCBचा एक फायदा मारायला पूर्ण वायू तुटतात आणि ते दुरुस्ती करताना 4-5 तास जातात. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न हा इकडे तयार होत असताना ते भूमिगत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी विशेष त्याला सूचना केली आहे आणि एक साधारण 10 दिवसामध्ये एक आम्ही विशेष बैठक घेणार आहोत. काल परवा दिवशी आम्ही जे लघुउद्योग भारतीचे काही सदस्य होते त्याच्यासोबत बैठक झाली. त्यांच्या सुद्धा कमी प्रमाणात आपल्यासारख्या समस्या आहे. ज्यावेळेस बैठक होईल त्यासाठी मी आपल्याला आग्रह करेन की आपले सुद्धा 5 सदस्य त्या बैठकीमध्ये यावं, जेणेकरून आपण साधकपणे चर्चा करून आपल्या सगळ्या समस्या ह्या महानगरपालिका कमिशनर, त्याचे प्रशासन आणि अधिकारी जे राज्य सरकारचे असतील, इतर असतील, त्याच्यासोबत आपण चर्चा करून त्या चर्चेच्या माध्यमातून आपण त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. स्मार्ट मीटर विषयी बरंच सांगितलं की बऱ्याच जणांनी कंपल्सरी केलं जात आहे. त्यामुळे तो एक ऐच्छिक पर्याय हा दिला गेला पाहिजे. जुने मीटर सुद्धा चांगले आहेत. नवीन मीटरविषयी काही शंका आहे. काही भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये असं झालं आहे की स्मार्ट मीटर लावल्यानंतर थोडी वाढीव बिल आले आहेत. त्यामुळे थोडं शंका आहेत, त्यात दूर होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण LSPच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याबाबत आपण निर्णय घेऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापनाविषयी आता नवीन टेंडर काढलेलं आहे. त्याच्यामुळे जे विरोधी पक्ष नेते आणि सगळे नगरसेवक जे आहेत सगळेच महानगरपालिका चांगला असण्याचा आवाज उठवत आहे. हे व्यवस्थापन नीट झालं पाहिजे ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर त्याचं काय झालं की मगाशी बोललं की म्हणून जे आहे इथे आहेत विरोधी पक्ष नेता ते महापौरपेक्षा विरोधी पक्ष नेत्याचाच आवाज असतो. कुठेतरी आता आवाज दिसत चाललेला आहे. आधी सारखं जे एक हाती किंवा विरोधी वातावरण होतं तसं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं होते ते नागरिकांच्या मूलभूत समस्या हा निवारण झाले पाहिजेत. त्याचा आवाज हा महानगरपालिकेत दिसला पाहिजे. या दृष्टिकोनातून नागरिकांच्या समस्याविषयी सगळे जे नगरसेवक ते जागरूक झालेले ते आवाज उठवत आहेत. रेल्वेचा एक महत्त्वाचा प्रश्न आपण मांडलेला आहे. काल मी वसई स्टेशनची पाहणी केली. तिथे मेगा टर्मिनल होत आहे. मागील काळामध्ये वसई स्टेशनसाठी खूप चांगला निधी केंद्र सरकारने दिलेला आहे. तिथे स्टेशन सुद्धा एक्सपांड होत आहे. नवीन एस्केलेटर लिफ्ट सुद्धा लावले जात आहे. त्याबरोबर मेगा टर्मिनल होण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे. मेगा टर्मिनल होत असताना तिथे निश्चितच आपल्या भागाची जी घनता ती वाढत चालली आहे. त्यामुळे तिथे अधिक प्लॅटफॉर्म असले पाहिजेत, मोठे प्लॅटफॉर्म असले पाहिजेत, अधिकच्या लोकल असल्या पाहिजेत, AC लोकल वाढवलं पाहिजेत, बाहेरगावी जाणारे जे आहेत त्या गाड्या सुद्धा थांबल्या पाहिजेत आणि इतर ज्या अम्युनिटीज आहेत त्या सुद्धा वाढवल्या पाहिजेत. ह्यासाठी सुद्धा मी कंटिन्युअस म्हणजे रेल्वेमध्ये असतील त्याबद्दल 15 मी वेस्टर्न रेल्वेचे जनरल मॅनेजर त्यांच्याशी भेट घेतली. DRL भेट घेतली की वसईचे मेगा टर्मिनल होते तिथे MRVC आणि वेस्टर्न रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाचे काम सुरू आहे. निश्चितच प्रत्येक लोकलमध्ये एक लेडीज डबा जो आहे तो कमी होतोय. त्यामुळे 2% मागणी मी निश्चित आपल्या सगळ्यांच्या वतीने मी रमाली रेल्वे अल्पसंख्याक आयोग याविषयी आपण मत मांडलंय. निश्चित या मागील काळामध्ये काय झालं मी सांगू शकत नाही.
परंतु या पुढील काळामध्ये आपल्याला निधी मिळेल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. राज्यामध्ये राजनाथांनी जबाबदारी घेतली, केंद्रामध्ये मी जबाबदारी घेतो आणि आपल्या भागातील वसई भागातील आपला एक सदस्य हा केंद्रीय कमिटीवर असला पाहिजे, कमिटीवर असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी स्वतः शिफारस करेन असं तुम्हाला शब्द देतो. हे सगळं होत असताना आपला शिफारस करण्याचे नाव येणं ह्या गोष्टी होत राहिले. तो आता लगेचच तुम्हाला मी शब्द होती की आपल्या स्टेशन कमिटी होत आहे. स्टेशन कमिटीसाठी आपल्याकडून एक सदस्याची नाव द्यावं, लगेच आणि आपल्यातर्फे जे प्रातिनिधिकच्या समस्या आहेत त्याचं निवारण स्टेशन कमिटीच्या माध्यमातून ते होऊ शकेल. खासदार निधीच्या बाबतीत उल्लेख झाला. माझ्या खासदार निधी असेल, खासदार निधीसाठी जे काही योग्य असेल काम ते निश्चितच मी करण्याची तुम्हाला मी हमी देतो. मागील काळामध्ये ज्या आता रेल्वेच्या अनेक समस्या ज्या सोडवत जात आहेत त्याच्यामध्ये बोरिवलीपासून विरार पाचवी सहावी लाईन नवीन टाकण्याचं काम तर निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. विरारपासून डहाणूपर्यंत तिसरी आणि चौथी लाईन सुद्धा होते. त्यामुळे ह्या ज्यावेळेस लाईन सुरू होती त्यावेळेस खूप ट्रॅफिक कंजेशन कमी होणार आहे. त्यामुळे आपण अधिकाधिक लोकल वाढवू शकतो, बाहेरगावचे लोकल थांबवू शकतो आणि नव्याने म्हणजे वेळेकडे जाणारे ट्रेन वगैरे असेल अशा नव्याने ट्रेन आपण ज्या सीझनल आहेत त्यावर फुल टाइम सुद्धा आपण चालू करत असेल. मागच्या वर्षी सुद्धा मी कॉलेज चालू होतो कारण नव्याने ज्यावेळेस आपण करतो नवीन ट्रेन किंवा लोकल त्यावेळेस ट्रॅफिक कंजेशन आणि किंवा बाहेर जाऊन येणार जाणार गाड्यांचं वेळापत्रक खूप महत्त्वाचं असतं. आताही मागच्या आठवड्यात माझी कमिटी मीटिंग असताना रेल भवनला मुद्दा बघितली ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांची भेट घेऊन आपल्या सगळ्या समस्यांविषयी त्यांना निवेदन दिलं होतं आणि ते अतिशय सकारात्मक त्याविषयी बघतायत. या व्यतिरिक्त बऱ्याचशा समस्या आहेत की धर्मांतर कायद्याचा आपण उल्लेख केला. काही कलम ही बदलावी अशी सूचना केली. आपण जे निवेदन काही बनवले तुम्हाला त्या केंद्राच्या माध्यमातून ज्या जागृत कलम असतील जी अन्यायकारक कलम असतील त्या बदलली जावी या दृष्टिकोनातून मी केंद्रीय जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितच त्यांना निवेदन देऊन ते बदलण्यासाठी आग्रह करेन. खरं तर ज्या अत्याधिक समस्या आहेत ह्या आपल्या महानगरपालिका क्षेत्रात आम्ही बरेचसे प्रयत्न केले, थोडेसे कमी पडलो. जर महानगरपालिकेची सत्ता आली असती तर कदाचित त्या 18 पैकी 9 समस्या राहिल्या असत्या. परंतु असं निश्चितच ज्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या समस्या निवारण होत असताना कुणावर अन्याय होता कामा नये, नागरिकांचं हित जपलं जावं ह्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे आणि महानगरपालिकेचं काम सुद्धा सुरळीत झालं पाहिजे. यासाठी पुढील काळामध्ये आपण प्रयत्न करूया. शिस्ती संस्थांचं योगदान खूप मोठं आहे. जरी 2% पूर्ण भारतामध्ये असले तरी सुद्धा भारताच्या इकॉनॉमीमध्ये जे आपण 5 ट्रिलियनकडे चालू आहोत म्हणजे 2030 पर्यंत आपण जगात जागतिक तिसरी अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकतो आणि याच्यामध्ये शिस्ती संस्थांचे योगदान हे अन्यसाधारण राहणार आहे. त्यामुळे अधिकाधिक देत जावं असं आपल्याला विनंती करतो. या पुढील काळामध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न तुम्ही मांडले जे स्थानिक लेवलला असतील किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. कधी काही कोणती गोष्ट तुम्हाला माझ्याशी शेअर करायची वाटली तर मला कधीही तुम्ही फोन करू शकता. मी काय तुम्हाला अवेलेबल असेल काय तरी मीटिंग असली फोन उचलू शकता मी बॅक कॉल करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि 99% की माझ्या जे कॉल आलेले असतात त्या सगळ्यांना माझा प्रयत्न असतो सगळ्यांना एक फोन करून त्यांची समस्या त्यांना समाधान करी करायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन आहे की इथे जे बसून दिसतात ते सगळे जवळजवळ ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये तरुण तुर्क जरा कमी आहे
पुढील काळामध्ये आपण वार्तालाप करताना आपण अजून तरुण मंडळी याच्यामध्ये आणू शकू, जेणेकरून तुमचे जे काम आहे ते तरुण पिढीच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार आहे. ज्येष्ठ आहे त्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन सल्ला हा राहणारच आहे आणि तो आपण द्यायलाच पाहिजे. तिथे आम्ही सुचत असू तिथे आम्हाला टोचलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि प्रत्यक्षात जे फील्डवर आहे काम करणं आहे ते आपण तरुण पिढीकडून आपण करत राहू शकू असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाविषयी मला तर खरं तर एक समाधान आहे, आनंद आहे की अशा प्रकारचा एक वार्तालाप म्हणजे प्रथमच तुम्ही सांगितलं की प्रथमतः सांगितलं की या मीटिंगचा तुमच्या पक्षाची अजेंडा नाही, छुपा अजेंडा नाही आणि निव्वळ आपल्या परिसरातील ज्या समस्या आहेत त्या निवारण करता याव्या यासाठी केलेला एक बैठक आहे. यासाठीच आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. अशा प्रकारचं जो वार्तालाप कार्यक्रम असेल किंवा अनौपचारिक जी काय बैठक आहे ही वर्चस्व होत राहावी, जेणेकरून साधारणतः आपल्या भागातल्या काय समस्या आहेत, काय सुटू शकलो, काय सोडायचे बाकी आहेत आणि काही लॉंग टर्म ज्या समस्या आहेत ज्या सातत्यपूर्ण पाठपुरावा होणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या आपण पुढे जाऊया. अर्थातच महानगरपालिकेमध्ये, राज्य सरकारमध्ये आणि केंद्रामध्ये सक्षम नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्या नेतृत्वाच्या जोरावर आपण निश्चितच आपल्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्हाला मी शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी आपल्यासोबत गंभीरपणे आहे अशा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.